श्री काळभैरव मंदिर हेंदळे। तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आणि या ठिकाणी आपल्याला हे संपूर्ण विरगळ बघूक मिळतात, जे आपल्या प्रत्येक कोकणातील मंदिरांमध्ये बघूक मिळतात। महाप्रसादाची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असा, तर तिकडे देखील आपण जाणार असो। नमस्कार मित्रांनो, सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आशिष नाटकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, श्री शंकर महादेवांचं अजून एक रूप म्हणजे श्रीदेव काळभैरव। ज्या ठिकाणी शक्तिपीठ असतात तर त्या ठिकाणी काळभैरव मंदिर असतंच। म्हणजे जसं आपण केदारनाथला बघितलं तर त्या ठिकाणी भैरवनाथ मंदिर आहे, त्याच्यानंतर जी आपली 3.5 शक्तिपीठं आहेत किंवा इतर जी शक्तिपीठं आहेत त्या ठिकाणी काळभैरव मंदिरे असतात, म्हणजे भैरी भवानी। त्यानंतर अजून आपण बघितलं गेलं तर रवळनाथ हे देखील काळभैरवांचंच एक रूप आहे। तर खूप जागृत असं हे देवस्थान आहे आणि संपूर्ण भारतभरात खूप सारी जागृत अशी मंदिर आहेत। तर आपण आज चाललो आहे देवगड तालुक्यातील हेंदळे गावामध्ये। जर तुम्ही देवगडवरून मालवणला जात असाल, म्हणजे देवगड, कुणकेश्वर, मिठबाव, आचरा, मालवण, तर त्या रोडवर मिठबावच्या पुढे हे मंदिर आहे। खूप सुंदर असं मंदिर आहे आणि या रस्त्यावरच कमानी आहे, त्यामुळे त्या कमानीमधून आतमध्ये डायरेक्ट रोडवर जवळच हे मंदिर आहे। तर या ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या। खूप जागृत असं हे देवस्थान आहे। तर या मंदिरामध्ये आज कालभैरव जयंतीचा कार्यक्रम होणार आहे। तसं म्हटलं तर प्रत्येक महिन्यामध्ये कालाष्टमी येते, पण कार्तिक महिन्यातील जी कालाष्टमी असते तर ती खूप स्पेशल असते, कारण यावेळी श्री काळभैरव जयंती साजरी केली जाते आणि संपूर्ण भारतभरामध्ये हा काळभैरव जयंतीचा जत्रोत्सव साजरा केला जातो। तर त्यासाठी खास आपण आज हिंदळे गावामध्ये आलो आहे। त्या ठिकाणी श्री काळभैरव मंदिर आहे। तर पहिल्यांदा आपण मंदिरामध्ये दर्शन करूया। मंदिरामध्ये कोणकोणते कार्यक्रम साजरे होतात, हा काळभैरव जयंतीचा उत्सव कसा साजरा होतो, तर याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। तर या संपूर्ण माहितीसाठी आपली ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। आणि मित्रांनो, चॅनलला नवीन असेल तर आपलं सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पण आता जस्ट हिंदळे बाजारपेठ क्रॉस करतो आणि हिंदळे बाजारपेठच्या पुढे तुम्ही इल्यावर अशी ही उजव्या बाजूक तुमका कमानी लागता। तर या कमानीमधून आतल्या रस्त्यात जायचा, नंतर पुढे ह्यो आतलो रस्तो असा। तर या रोडवरच उजव्या बाजूक काळभैरव मंदिर असा, श्री काळभैरव मंदिर हेंदळे। तर या ठिकाणी आपण आलेलो आहोत। खूप सुंदर असं हे मंदिर आहे आणि या ठिकाणी आज काळभैरव जयंतीचा कार्यक्रम होणार आहे। तर ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर या मंदिराबद्दलची माहिती, या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत। 22 आणि 23 नोव्हेंबर, त्यानंतर देवदीपावली वार्षिक महोत्सव हा 27 ते 1 डिसेंबरपर्यंत, 2 डिसेंबरपर्यंत असणार आहे। तर या कार्यक्रमांना तुम्ही या मंदिरात भेट देऊ शकता। तर आपण आता चाललो आहे मंदिरामध्ये आणि या ठिकाणी आता आपण दर्शन घेऊया। मंदिराचा सभामंडप खूप प्रशस्त आहे आणि खूप सुंदर असे हे लाकडी खांब आहेत, कोरीव काम केलेले। आणि आज काळभैरव जयंतीनिमित्त या ठिकाणी खूप गर्दी आहे भाविकांची। तर सर्वजण दर्शनासाठी या ठिकाणी उभे आहेत। त्याचसोबत या ठिकाणी भजन देखील थोड्या वेळात सुरू होईल। तर आता जस्ट आरती झाली आणि सकाळी लघुरुद्र तो कार्यक्रम होता, तो आता संपल्यानंतर आरती झाल्यानंतर या ठिकाणी आता दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरू आहे। त्यासोबत महाप्रसादाची देखील व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। दर्शनाक खूप लाईन असा, तर तोपर्यंत आपण मंदिराचा परिसर फिरूया। तर कौलारू छपराचा असा या खूप सुंदर असा आपल्या जुन्या कोकणी पद्धतीचा मंदिर असा। त्यानंतर या मंदिराच्या परिसरात या ठिकाणी दीपमाळा देखील असत। तर या ठिकाणी इकडे 3 दीपमाळा असतात। त्यानंतर इकडे देखील समोर
4 दीपमाळा असतात. नंतर खाली फ्लोरिंग बघितलं तर पूर्ण दगडी फ्लोरिंग असा. आणि या ठिकाणी आपल्या हे संपूर्ण विरगळ बघूक मिळतात, जे आपल्या प्रत्येक कोकणातील मंदिरांमध्ये बघूक मिळतात. तर ते विरगळ असतात आणि चिरे बांधकाम संपूर्ण केलेलं असं. खूप सुंदर असं या मंदिर. नक्की या मंदिरात भेट द्यावा. आता या मंदिर परिसरात कोणकोणती मंदिरं असतात तर ती देखील आपण आता बघूया. महाप्रसादाची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असा, तर तिकडे देखील आपण जाणार असो. श्री आकारी ब्राह्मण या ठिकाणी हे छोटंसं मंदिर आहे. तर या मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग आहेत आणि त्यासोबत काही पाषाणं देखील आहेत. तर या ठिकाणची मला ॲक्च्युअल माहिती नाही आहे हे दर्शन या ठिकाणी घ्यायचं आहे की नाही, त्यामुळे इथे जे देवस्थानाचे मानकरी असतील किंवा जे इथे जाणकार व्यक्ती असतील तर त्यांच्याकडून माहिती घ्या. श्री काळभैरव मंदिर हिंगळे, तर या मंदिर परिसरात ही काही मंदिर आहेत. तर या ठिकाणी जाणकार व्यक्ती असतील तर त्यांच्याकडून माहिती घेऊनच या मंदिरांमध्ये दर्शन घ्या. तर या ठिकाणी आहे राणी मूळ पुरुष समाधी, तर हे देखील छोटंसं मंदिर आहे. त्यासोबत दीपमाळा आहेत आणि आता दर्शनाची रांग देखील सुरू झालेली आहे. तर थोड्या वेळात आपण देखील दर्शनासाठी जाऊया. नमस्कार. मगाशी आपण मंदिराच्या उजव्या बाजूला होतो, आता आपण डाव्या बाजूला आलो. तर या ठिकाणी देखील काही दीपमाळा आपल्याला बघायला मिळतात. त्याचसोबत या ठिकाणी श्री दिरबादेवी मंदिर देखील आहे. तर या मंदिरामध्ये देखील तुम्ही दर्शन घेऊ शकता. सोबत या ठिकाणी महाप्रसादाची देखील व्यवस्था केलेली आहे. तर सर्व जे भाविक आहेत या ठिकाणी महाप्रसाद हे करत आहेत. पाऊण तास लाईनमध्ये राहिल्यानंतर फायनली आपण आता गाभाऱ्याजवळ इलो. तर या ठिकाणी लघुरुद्राचा कार्यक्रम सुरू होतो सकाळपासून. आणि इकडे पण मंदिर खूप भारी असा, म्हणजे अगदी लाकडी खांब कोरीव काम केलेले. गाभाऱ्याचं एक प्रशस्त असो एरिया पूर्ण. फक्त आजच्या दिवशी म्हणजे देवदिवाळी सोडून तुमका या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश मिळत नाही, त्यामुळे आपल्या गाभाऱ्याच्या बाहेरूनच दर्शन घेऊचा लागता. देवदिवाळीच्या मकाटाव 4 ते 5 दिवसामध्ये या ठिकाणी फक्त गाभाऱ्यात दर्शन असतं, असं इकडची जाणकार लोक सांगतात. खूप मस्त असा दर्शन झाला आणि इतर देखील सर्व भाविक असत ते दर्शनासाठी या ठिकाणी रांगेत उभे असत. जवळपास 12:30-1 वाजल्यापासून दर्शन सुरू झाला. दर्शन घेऊन आणि मस्तपैकी असा भजन ऐकून आपण आता इला महाप्रसादाच्या साईडला. तर या ठिकाणी मंदिराच्या पाठीमागेच ही शेड बनवलेली असते, तर त्या ठिकाणी महाप्रसाद सुरू असा. बहुतेक जे भाविक येतात ते सर्वजण या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात आणि त्यांच्या सेवेसाठी हे सर्व हिंद्रे गावातील ग्रामस्थ पूर्ण सज्ज असत. अगदी सकाळी महाप्रसाद बनवण्यापासून ते पूर्ण महाप्रसाद सर्व भाविकांका देईपर्यंत हे हिंद्रे ग्रामस्थ असत ते संपूर्ण मेहनत करतात दिवसभर. खूप भारी वाटला. ह्यो महाप्रसाद तुम्ही देखील देऊ शकता, त्याच्यासाठी तुम्ही मदत देखील करू शकतास. तर त्यासाठी तुम्ही मंदिराच्या समितीक कॉन्टॅक्ट करा. त्या ठिकाणी महाप्रसादामध्ये आपल्या डाळ भात, त्याच्यानंतर वाटाण्या बटाट्याची भाजी आणि खीर आणि लोणचा, तर अशा प्रकारचे पदार्थ होते. तर खूप भारी, म्हणजे जेवणाचे महाप्रसादाचे पंक्तीच्या पंक्ती उठत होते. आपण देखील महाप्रसाद घेतलो. खूप मस्त अशी चव होती, खूप भारी वाटला.
तर मित्रांनो, हिंदळे गावच्या श्री काळभैरव मंदिराचो ह्यो जत्रोत्सव तुमका कसो वाटलो तो आमका कमेंट करून नक्की सांगा। त्याचसोबत जर चॅनलला आपल्या नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत राहतो। त्याच्यासाठी आजच सबस्क्राईब करून ठेवा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।